ओके मूड पकडा बोला बोला. मी घेतो डायलॉग. डायलॉग. बस आपण बसून घेऊया. वेटर 2 चहा. नाही ना, कशी आहेस? नाही ना, तुझे डोळे अजूनही तसेच सुंदर आहेत. नाही ना, नाही नाही ना, नाही ना, नाही ना, नाही नाही ना, नाही ना, नाही ना. तुझ्या डोळ्यांच्या समुद्रात अखंड बुडून जाऊ आपण. आणि काय 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 करतोयस तू? एवढा घुसलास तू सीन मध्ये? नाही सर, सॉरी. असा डिझाईन केलेला मी सीन. खरं म्हणजे खूप दिवसांनी काम आलं ना, तर आतलं सगळं बाहेर येतं सर. बाकी काय नाही सर, एवढंच, बाकी काय नाही. मग काम नाही मिळालं म्हणून इथे काम काढशील? सर काय? अरे ऍक्टिंग आहे ना यार, कम ऑन. ऍक्टिंग इज अ यु नो रिॲक्टिंग. हे मला शिकवणार तू? मला शिकवणार? सॉरी सर. मी कोण आहे माहितीये ना तुला? INT बेस्ट डिरेक्टर. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. 5 वर्षापूर्वी भेटले. आपण टेक करूया. हा व्यवस्थित करायचं आहे, रिहर्सल करूया आधी व्यवस्थित. मी घेतो. स्पॉट दा पाणी लेके आओ. स्पॉट दादा काय हो? नाही कोण आहे हा? कोण आहे? अहो नट आहे तो, नट आहे. अरे हॉटेलचे मालक आहेत ते, फुकटमध्ये लोकेशन दिलं आपल्याला. सॉरी सर, मला माहित नव्हतं. काय सर, ते चेहऱ्यावरून मालक वाटत नाही म्हणून बोल, बाकी काय नाही. काय रे, असंच जर असेल तर चेहऱ्यावरून हे देखील दिग्दर्शक वाटत नाहीत. सरांना बोलला मुखकमलावरून तूही हिरो वाटत नाहीस अजिबात. आणि यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे जीवा विटाळूनच घ्यावी माझी. थँक्यू. बघा केवढा दुष्काळ आहे. थँक्यू म्हणतायत वर. थँक्यू सर, तुम्ही एवढं मस्त लोकेशन आम्हाला अवेलेबल करून दिलं. थँक्यू व्हेरी मच. किती वेळा आभार मानणार मुणगेकर. अहो काम आहे माझं, हे आपलं सगळं वडिलोपार्जित आहे. आणि कसं आहे, आपल्याला कलेची आवड आहे. कलेला तेवढाच हातभार लागतो आपला, म्हणून आपलं हे करायचं, बाकी काही नाही. कसं आहे, आमच्या वडिलांना बालगंधर्वांची नाटकं फार आवडत. एकही नाटक त्यांचं सोडत नसत. मी सुबोध भावेंचं नाटक सोडत नाही एकही. हौशी 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 आहे हो मी. फक्त काय आहे, आटोपशीर घ्या. हा व्यवसाय बुडवून हे कला जोपासायची म्हणजे मग रस्त्यावर यावं लागतं, तुम्हाला माहितीये. त्याच्यामुळे तुम्ही पटापट करा जे काय करा. आपण डायरेक्ट टेक करूया. ओके हो टेक करूया. लाइटिंग रेडी आहेत ना रे? सर लाइटिंग होऊन बिल पण आलं. चला. बिल नाही, तुला चरबी आली आहे. दिग्दर्शकाची असं बोलतात? हा तुला माहिती आहे ना मी कोण आहे? INT बेस्ट डिरेक्टर. कळलं ना? हा आपण आता टेक करूया. बने टेक करायचं आहे आपण. चला कॅमेरा पॅन होईल. हा तुम्ही एंटर व्हाल इथून. ओके. हा चला रोल कॅमेरा. सर आम्ही तिथून येऊ ना? हो ये रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. तुला सांगतो, परवाच्या दिवशी ना अगदीच मजा आली होती. ये इथे बस. वेटर 2 चहा. ए बाळू, नाही ना. 4 नंबर टेबल वर 2 चहा पाठव रे. हे काय केलं तुम्ही? नाही, बाळूला ऑर्डर दिली. असा आमच्या हॉटेलमध्ये नियम आहे, यांनी दिलेली ऑर्डर मी त्याला दिल्याशिवाय तो कधी चहा पाठवत नाही. हो पण तुमच्या बाळूचा आणि तुमचा या सीन मध्ये संबंध काय? आता उद्या जेव्हा सिनेमा प्रदर्शित होणार तेव्हा लोकांना काय दिसणार की कुलकर्ण्यांच्या हॉटेलमध्ये एक जोडपं येतंय, बरोबर, आणि ते चहाची ऑर्डर देतंय. मग समोरून जर मी उत्तरच दिलं नाही तर कुलकर्ण्यांच्या हॉटेलमध्ये गिराईकांची उठबस नीट होत नाही असं बाहेर लोक चर्चा करतील. माझ्या हॉटेलची बदनामी होईल तुमच्या सिनेमामुळे, आणि हे मी खपवून देणार नाही. आमचा सीन करू द्या ना प्लीज. हो करा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही. पण जाहिरातीचा सीन जरी असला ना तरी माझं म्हणणं नाही, आमच्या हॉटेलची जाहिरात करा, पण तुम्ही बदनामी करू नका आमची. मी तुम्हाला सुचवतो, मला यातलं फार कळत नाही पण तरी मला जे सुचलंय ते सांगतो. हा म्हणाला ना, ए मुलगा तुझा काय डायलॉग आहे रे? 2 चहा. हा 2 चहा डायलॉग झाल्यानंतर मी इथे येईन, त्याला म्हणेन बरं ठीक आहे मी बाळूला तुझी ऑर्डर देतो, आणि मी जाऊन बाळूला ऑर्डर सांगेन. असं जर केलं ना तर ना माझी बदनामी होईल ना तुमची बदनामी होईल. तुम्ही मध्ये कसं घुसणार? अहो तुम्ही ठरवलं तर काय होऊ नाही शकत. दिग्दर्शक आहात हो तुम्ही. ठीक आहे, आता काय घ्यावंच लागणार आहे. पण एकच एंट्री आहे, फक्त बोलायचं, ऑर्डर घ्यायची आणि निघून जायचं. हो नक्की नक्की. चला चला मस्त होईल. आता चला टेक करूया आपण. दृश्यमय होत आहे सगळं. चला छान छान. हा रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. नमस्कार, या 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 बसा बसा बसा, दोघही बसा. अहो कुलकर्ण्यांच्या भव्य हॉटेलमध्ये तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. काय घेणार आपण? 2 चहा.
2 चहा. नाही ना तू किती पण 2 चहा बरोबर तुम्ही काय घेणार? नानकटाई घेणार, खारी घेणार की बनमस्का घेणार? नाही ना. तर आमच्याकडे तुम्हाला सांगतो भजी तर अप्रतिम मिळते बरं का. नाही ना भजी चालेल. भजी चालेल? हो. कोणती भजी? बटाटा भजी, मूग भजी, कांदा भजी, तुम्ही सांगा. बटाटा भजी, मला बटाटा भजी पाहिजे, मला बटाटा भजी पाहिजे. बाळा बाळा खूप वेळा बोललीस पण काय बोललीस हे कळलं नाही. काय बोललीस तू? बटाटा भजी. बटाटा भजीला बटाटा भजी म्हणते. अक्कल नाही काहीला. अशुद्ध भाषा मला सहन होत नाही. मी तुम्हाला सांगतो अहो काही शिस्त आहे की नाही. तुम्हाला सांगतो आमच्या हॉटेलमध्ये एक उत्तम आचारी होता. काय चव होती त्याच्या हाताला. मग पण आळूवडीला आल्लूवडी असं म्हणाला. दुसरा उकार लगेच त्याच्या पार्श्वभागावर लठ्ठा प्रहार करून हाकललं मी त्याला. असं कसं म्हणतो आल्लूवडी वगैरे लगेच काढून टाकला. आणि तुम्ही नटांना ठेवता अशुद्ध भाषा असलेल्या. काय ग ए लत्थ प्रहार हवाय तुला हा? बोलशील परत भजी का बोललीस तू भजी? हो मग काय करू? त्यांनी समोरून विचारलं ना मला की भजी खाणार का, मग मी हो बोलले. ठीक आहे मग नाही म्हणून सांगायचं ना मला नकोय भजी. अहो कसं नाही बोलू मी, मला आवडते बटाटा भजी. परत बटाटा भजी म्हणते ही. ए बस खाली. बटेटा भजी बिजी काही मिळणार नाही तुला. हा फक्त चहा मागवायची. हो फक्त चहा मागवायची. असं कसं फक्त चहा मागवायची? 86 वर्षांची परंपरा आहे कुलकर्ण्यांच्या हॉटेलची. ते आले तर त्यांना फक्त चहा मागवायची असं नाही चालणार. बदनामी होईल आमची. लोक काय म्हणणार? वामनरावांचे पुत्र निमिषराव काही संस्कार आहेत की नाही त्यांच्यात? अहो पण वामनरावांच्या हॉटेलमध्ये शूटिंग झालीच नाही कधी. हा त्यांना आधी पिक्चर तरी बघू द्या. पिक्चर व्हायला शूटिंग तरी आधी होऊ द्या. हो शूटिंग होऊ दे ना. ए बाबा शूटिंग होऊ दे ना माझं. हा शूटिंग. ए बाई फक्त ऑर्डर द्यायची. शूटिंग होऊ दे माझी. शूटिंग होऊ दे प्लीज. सर. होऊ दे. इकडे मी काय म्हणतो त्यांना आपण मागे उभं करू. मी बरोबर फ्रेम लावतो आणि त्यांना साईडला काढतो. एडिटिंगला सगळं होईल ठीक. सॉलिड आयडिया कसं सुचलं तुला? मी INT नाही केलं ना, FTII केले. ठीक आहे रोल कर रोल कर. हा, ए चला चला करायचं का? हा, हो. हा? मी येऊन घेतो पटकन वाक्य. ऍक्शन. म्हणजे त्या दिवशी अगदीच म्हणजे ना मला माहिती नमस्कार. बोला काय घेणार? 2 चहा. 2 चहा. नाही ना. पण चहा बरोबर काय घेणार? नाही ना. नानकटाई घेणार, खारी घेणार, बनमस्का घेणार. खूप सुंदर. आमच्याकडे भजी देखील उत्तम मिळतात बरं का. मला बटाटे भजी पाहिजे. परत तू तेच करतेस बाळा. बटेटे नाही. आता तू अजून एक मात्रा एक्स्ट्रा लावलीस त्याला. बटेटा भजी असा आहे. बटाटा भजी असा आहे. मूर्खासारखं वागते. ओ तुम्ही सांगा ना हिला काहीतरी. ए कटिट कटिट कटिट. ए बटेटा भजी काय चाललंय तुझं? खादाडायला आलीस काय काय इथे? हा फक्त चहा पी ना बाई. हा सर तिला बोलू नका सर, मी आहे ना, मला बोला. अरे मग तू बोलतच नाहीयेस म्हणून तिला बोलतोय मी. सर मी वेळेवर बोलतोय डायलॉग, हे मध्ये मध्ये घुसतंय सर मागापासून. ठीक आहे ना पण ते नट आहेत का? हा? सर, हा त्यांना शूटिंग मधलं काय बटेटा भजी कळताय? नाही ना कळतंय ना तुला कळतंय ना? मी करतो हा सर. तू ऍक्टिंग कर. शाबाश शाबाश. चला, कम ऑन मूड पकडा मूड पकडा. ऍक्शन. सर थांबा पोचू दे. द्या सर ऑर्डर. ऍक्शन. म्हणजे अगदीच परवा त्या दिवशी आम्ही गेलो सगळं म्हणजे नमस्कार. बोला काय घेणार? 2 चहा द्या. 2 नाही चहा. नाही पण 2 चहा बरोबर नानकटाई घेणार, खारी घेणार की बनमस्का घेणार? नाही कारण ना. आमच्याकडे भजी देखील फार उत्तम मिळते बरं का. तुझे डोळे अगदीच ऐका सुंदर ना तसेच. माझं. अहो नानकटाई घेणार का सांगा ना म्हणजे मग. तुझ्या डोळ्यांमध्ये मला असं आकांठ बुडून. अरे बापरे 2 मिनिट मला जरा फोन आला. हो तिकडे काय? हॅलो हा जोशी बोला. काय सांगता आता येत आहे? अहो हॉटेल बंद असला तरी उघडू तुमच्यासाठी. मग बापरे नाही ना. 50 लोक घेऊन येत आहेत. 50 मिसळीची ऑर्डर आहे. काय सांगता? काय विशेष काय? तुझे डोळे. वा 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 वा. हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा. अभिनंदन. या तुम्ही या. मी आहे. हा, चला. आकांठ बुडून. हो कटिट कटिट कटिट. काय चाललंय हे? हा तुम्ही चालू सीन मध्ये फोन घेऊन आलात? माफ करा हो महत्वाचा फोन होता. जोशांचा फोन होता. आणि खूप जुने मित्र आहेत आमचं. तुम्हाला सांगतो परम मित्र. म्हणजे काही करायला तयार तो माणूस. दिलदार माणूस अगदी. आणि 50 मिसळींची ऑर्डर घेऊन येतोय. 50 जण येत आहेत तिथे. त्याच्यामुळे आता 5-6 टेबल लावावे लागतील. थांबा जरा 3-4 तास लागतील. ए बाळो चल रे टेबल लावायला घे चल. नाही हो आधी शूटिंग तरी होऊ द्या. नाही आता कसं आहे ऑर्डर आली. माझा व्यवसाय आहे ना शेवटी. मी सांगितलं होतं व्यवसायाच्या मध्ये यायचं नाही. बाळू चल रे टेबल लाव. हो पण साहेब असं काय करताय? माझी शूटिंग होऊ द्या ना. 10 मिनिटात असी नाही फक्त. अहो नंतर करा ना तुम्ही. 3-4 तास झाले की 10 मिनिटं उरका तुम्ही पटकन. नाहीतरी काम करा. तुम्हाला घाई आहे का? हो हो आता तासाभरात ना या समोरच्या बाजूला 10 चायनीजच्या गाड्या लागतील. तिथे उरकून टाका तुमचं शूटिंग.
चालेल, मला चालणार आहे पण सर चायनीजच्या गाड्यावर बटेटा भजी मिळेल ना खायला? बटाटा भजी काय